नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधू तिच्या अंकुरला शोधण्यासाठी आश्रमामध्ये आलेली असते। त्या क्षणी एका मुलाला खेळता खेळता दुखापत होते, म्हणून त्याच्यावर उपचार करण्यासाठी सिंधू तिथे जाते आणि त्या मुलाच्या पायाला जी दुखापत झालेली असते, गुडघ्याला, त्याच्यावर सिंधू उपचार करते। उपचार केल्यानंतर त्या मुलाला बरं वाटायला लागतं। तर इकडे त्या क्षणी मधू आणि राघवसुद्धा त्याच आश्रमामध्ये असतात। दोघंसुद्धा तिथे असणाऱ्या रूमच्या बाहेर येतात। तर इकडे सिंधू त्या मुलावर उपचार करते, त्यावेळेस तो मुलगा म्हणतो थँक्यू ताई। त्यावेळेस सिंधू म्हणते ठीक आहे बाळा, चल जा आता खेळ, असं म्हणून निघायला लागते। त्या क्षणी समोर तिला मधू आणि राघव येताना दिसतात। मधू आणि राघव दोघंसुद्धा सिंधूच्याच दिशेने येत असतात। आता परंतु सिंधू कशा प्रकारे त्यांना चकवा देऊन तिच्या अंकुरचा पत्ता घेऊन रत्न पारखींच्या घरी पोहोचणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। आणि घरी आल्यानंतर त्या पाताळ यंत्री मधूला कसा धडा शिकवणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।